ओम जगदंब. मी राधा दत्तात्रय जंगले. जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ताईंनी खूप दिवसाचा व्हिडिओज बनवला नाही. थोडी धावपळ होती, वेळही कमी होता, पण आजचा विषय थोडासा प्रश्नच पडलेला आहे सगळ्यांना, किंवा जनसामान्यांना छोट्या छोट्या गोष्टींचे प्रश्न पडतात, त्याचं उत्तर म्हणून मी घेऊन आलेले आहे. अवतीभोवती विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना अनुसरून मी हा व्हिडिओ बनवते आहे. नवरात्रीचे 9 दिवस सर्वांना छान गेलेले असतील. जगदंबेच्या आदिशक्तीच्या सेवेमध्ये सगळे खूप असे मग्न होते. मलाही त्यामुळेच कदाचित वेळ नव्हता. असो, तर आपला आजचा विषय आहे की नवरात्र म्हणजे नेमकं 9 दिवसामध्ये काय घडत असतं, आपण नवरात्र का करतो, 9 दिवस उपवास का करतो, किंवा त्याआधी जगदंबेला किंवा आदिशक्तीला का झोपवलं जातं, किंवा नवरात्रामध्ये देवी झोपते का, असं काही काही जणांचं म्हणणं असतं, किंवा नवरात्र झाल्यानंतर देवी झोपते का, किंवा 9 दिवसानंतर देवी उठते का. असे बरेचसे छोटे छोटे प्रश्न आहेत, त्याचं निरसन मी घेऊन या व्हिडिओमध्ये आलेले आहे. मला बरेच जणांनी प्रश्न असा विचारला की ताई, आधी ही देवी झोपते, नवरात्रात पण देवी झोपते, किंवा नवरात्रात देवी जागी असते का, किंवा नवरात्र झाल्यानंतर देवी झोपते का, असं बऱ्याच जणांची शंका आहेत. तर मी आज सगळ्यांच्या प्रश्नांचं निरसन करते. आपण बऱ्याचशा जगदंबेविषयी, आदिशक्तीविषयी काही कथा ऐकलेल्या आहे. 9 दिवस व्रत करतो आपण, नवरात्र धरतो. पहिलं तर 9 दिवस उपवास किंवा व्रत का धरतो, किंवा काय म्हणजे त्याची खरी काय सांगत आहे. तर 9 दिवस आदिशक्तीने महिषासुर नामक या दैत्याचा युद्ध करून, 9 दिवस युद्ध करून जगदंबेने या राक्षसाचा वध केलेला आहे. तर या 9 दिवसामध्ये घटही स्थापन करतो आपण. मग घट का स्थापन करतो, तर घट हे हरित म्हणजे पिकांचं एक हे आहे, म्हणजे सुख, समृद्धी आणि मांगल्य याचं प्रतीक म्हणून आपण घट स्थापन करतो. ज्या पद्धतीने घट स्थापन करतो, मग जी पिकं आपण त्याच्यामध्ये जी बी आपण टाकतो, त्या पद्धतीने आपण पिकांचा आढावा घेत असतो की कोणती पिकं चांगली येणार आहेत, किंवा हरित क्रांती कशी होणार, म्हणजे काय होणार आहे, म्हणजे पिकांचं काय आपलं हे असणार आहे. ज्या पद्धतीने पिकं येतील त्या पद्धतीने आपल्या येणाऱ्या शेतामध्ये पिकाची लागवड वगैरे केली जाते. हे एक वैज्ञानिक कारण म्हणा, किंवा मग काहीतरी असेल, पूर्वजापासून परंपरा चालू आहे. आणि दुसरं कारण तर असं, सुख, समृद्धी, मांगल्याचं प्रतीक म्हणे आपण घट स्थापन करतो. आदिशक्ती जगदंबा आपल्या घरात 9 दिवस घट स्वरूपात घटावर बसते आणि आपण तिची सेवा करायची असते. 9 दिवस आपण अखंड दीपही लावतो, कारण आईला दीप प्रज्वलित करून, एक संकल्प करून आईची सेवेची, म्हणजे आईच्या सेवेमध्ये आपण तत्पर राहण्यासाठी आपण तो दीप प्रज्वलित करत असतो, आणि तो दीप न विझता त्याची सेवा करायची असते. एक मांगल्याचं प्रतीक ते असतं, ठीक आहे. आणि दुसरं तर अगोदर आपण जगदंबेला झोपी लावतो का, तर 9 दिवस दैत्याशी युद्ध करण्यासाठी जगदंबेला, आदिशक्तीला ताकद मिळावी म्हणून, आईला विसावा म्हणून आई तुळजाभवानी निद्रा अवस्थेत जाते. आणि 9 दिवस देवी झोपत नसते, तर 9 दिवस आई युद्ध करत असते. तर कुणीही 9 दिवस आपल्या देवारामध्ये देव झोपवायची नसतात. देव विड्याच्या पानावरती उभी बसवायची असतात, ती झोपवायची नसतात. बऱ्याच लोकांचे गैरसमज आहेत की 9 दिवस देव झोपतात. मला सांगा, आपण 9 दिवस व्रत करतो का करतो, तर आपल्या उपवासाने, म्हणजे उपवास या शब्दाचा अर्थ असा होतो, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. आपण परमेश्वराजवळ राहून आपल्या ज्या भक्तीतनं जे आपले चांगले व्हायब्रेशन निघत असतात आपल्याकडनं, जेवढे आपण देवाच्या व्रतवैकल्यातनं, म्हणजे जेवढे ग्रंथ पारायण करतो, किंवा दुर्गा महात्म्य म्हणा, सप्तशती म्हणा, जेवढे श्लोक पठण होतात, जेवढे होम हवन होतात, जेवढ्या पूजा अर्चा होतात, ह्या सर्व गोष्टींनी या 9 दिवसामध्ये आदिशक्तीला शक्ती मिळत असते. यालाच उपवास म्हणतात. उपवास म्हणजे फराळाचं खाणं, अनवाणी राहणं हा नाही बरं का. तर उपवास म्हणजे जगदंबेला आपल्याकडून शक्ती मिळणं.
त्या महिषासुराचा, त्या दैत्याचा वध करण्यासाठी, आईला ताकद मिळण्यासाठी आपण उपवास करायचा असो. हा झाला उपवासाचा अर्थ. मग आपण 9 दिवस उपवास करायचा. मग जगदंबा आदिशक्ती 9 दिवस युद्ध करत असते. मला सांगा, जर आपण देवीला झोपवलं तर देवी युद्ध करू शकेल का? अजिबात नाही. तर मग आपले देव्हाऱ्यात पानावर झोपवायची नाहीत, ते उभे ठेवायचे. 9 दिवस देव उभे ठेवायचे. 9 दिवस मात्र पूजा करायची नाही. एकदा विड्यावरती स्थापन केल्यानंतर त्यांची पूजा करायची नाही. फक्त दिवा, बत्ती, धूप, होम, हवन, तुम्हाला जे ग्रंथ पारायण करायचे आहेत ते तुम्ही करू शकता. तुमच्या घटाला 9 दिवस वेगवेगळ्या प्रकारच्या माळा घालायच्या, धानाला थोडंसं पाणी घालायचं, घरातलं वातावरण थोडंसं पवित्र ठेवायचं आणि चांगला विचार करायचा आहे. साक्षात आदिशक्तीचा अंश म्हणजे स्त्री असते आणि स्त्रियांनी खूप पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे या 9 दिवसामध्ये. कारण स्त्री म्हणजे शक्ती तत्व, ती तिच्या प्रत्येकीच्या घरामध्ये एक नवीन ऊर्जा या 9 दिवसामध्ये एक नवीन शक्ती तयार करत असते. प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्यासाठी तिने खूप सकारात्मक असायला पाहिजे. खरं तर स्त्री म्हणजे आदिशक्तीचा अंशच आहे. तिने नेहमी शक्तिशाली, पॉझिटिव्ह आणि सकारात्मक म्हणजे चांगल्या विचाराने प्रत्येक गोष्टीला हे केलं पाहिजे आणि तीच शक्ती फ्रेश करण्याचे हे 9 दिवस असतात असं मला वाटते. ठीक आहे, हे झाले 9 दिवसाचे. 9 माळा घालायच्या आहे, उपवास धरायच्या छानपैकी. आणि काही काही ठिकाणी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत की दशमीच्या दिवशी कधी तिथी कमी पडतात, 2 तिथी एकत्र येतात, त्यामुळं कधी माळा 8च पडतात, कधी 9 पडतात, कधी दशमीच्या दिवशी 2 माळा पडतात. यावर्षी तसेच झाले. अष्टमी आणि नवमी एकत्र आल्यामुळे दोन्ही माळा एकत्र पडल्या. नवमीच्या दिवशी दसरा असल्यामुळे त्याच दिवशी सर्व आटोप करण्यात आलं. तर लक्षात घ्या, जी लोक 9 दिवस उपवास करतात, माझ्या माहितीनुसार त्यांनी दसऱ्याच्या दिवशी दुपारी उपवास न सोडता संध्याकाळी उपवास सोडावा. कारण जर समजा ह्या वर्षी ज्या पद्धतीने नवमीच्या दिवशी दसरा आला, तर मग जर ह्यांनी आदल्या दिवशी संध्याकाळी किंवा नवमीच्या दिवशी दुपारी जर उपवास सोडला तर ह्यांचे उपवास 8च घडतात. म्हणजे ह्यांचा नवरात्र पूर्ण होतो का? नाही होत. आपण उपवास जगदंबेला शक्ती प्रदान करण्यासाठी, आईच्या सेवेसाठी उपवास करतो. मला सांगा, देवी युद्ध करून आलेली असते आणि दसऱ्याच्या दिवशी तिच्या विजयाचा आपण जयघोष साजरा करणार असतो. आई शिलोंगण खेळून आल्यानंतर आपण उपवास सोडणं जास्त योग्य ठरेल. ज्यांनी 9 दिवसाचा उपवास केलेला आहे त्यांनी शक्यतो दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी उपवास सोडावा अशी माझ्या माहितीनुसार. आता जर कुणाचे काही रूढी परंपरा असतील तर त्यांनी दुपारी सोडला तरी काही हरकत नाही माझी. पण त्याचा मागचं लॉजिक असं की आईचा विजयामध्ये जो विजय झालेला असतो महिषासुराच्या वधानंतर, तर आपण तिचे सैनिक आहोत, आपण तिचे सेवेकरी आहोत आणि आपण त्या विजयामध्ये सहभागी व्हायलाच हवं की नाही. मग त्याच्यामुळे आपण संध्याकाळी उपवास सोडावा दसऱ्याच्या दिवशी. मात्र दुसऱ्या दिवशी आईसाहेबांना सकाळी पूजा वगैरे करून पुन्हा जी आपली टाक असतात, आता प्रत्येकानेच नाही बरं का, तर ज्यांच्या देव्हाऱ्यात जे गादीधारक आहेत किंवा ज्यांचा देव्हारा ज्यांची कुळस्वामिनी आई तुळजाभवानी आहे, तर 3.5 शक्तिपीठामध्ये आई तुळजाभवानी ही एकच देवी आहे की ह्यांना निद्रा अवस्थेत मजकी निद्रा ह्यांना दिली जाते की आई युद्ध करून थकलेली असते. तर ज्यांच्या घरात कुळस्वामिनी आई तुळजाभवानी आहे किंवा ज्यांची गादीची म्हणजे जी गादीची मेन शक्ती आई आहे, जगदंबा आहे, तुळजाभवानी, गादीधारक जे आहेत त्यांनी मात्र त्यांचे जे 5 टाक आहेत ते मात्र पानावरती झोपवावे. शक्य असले तर 5 दिवस पूजा नाही केली तरी चालेल, धूप दिवा बत्ती करावी. एक लक्षात घ्या, तुम्ही देवपूजा केली नाही तर काही फरक पडणार नाही, पण तरीही आईची गादी म्हणजे आई तुळजाभवानीचं सर्व हे असल्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. पण ज्यांच्या घरात देवी उभी केलेली आहे ह्यांनी काही ह्या गोष्टी करणं गरजेचं नाही. ते सर्वच केलं पाहिजे असं काही नाही. प्रत्येकाला हे बंधनकारक नाही. देव आपण झोपवल्याने झोपत नाहीत किंवा आपण उठवल्याने उठत नाही किंवा तुम्ही पूजा केली तरच देव आंघोळ करतील असं काहीही नाही. फक्त एक शास्त्र म्हणजे फक्त जे 5 टाक असतात ते तुम्ही पानावर झोपवले तरीही चालतील
नाही झोपवले तरीही चालतील, प्रत्येकाला बंधनकारक नाही. पण 9 दिवसामध्ये मात्र तुम्ही देव झोपवायचे नाहीत. लक्षात येतंय? सांगण्याचं तात्पर्य एवढंच की भक्तीमध्ये कोणतीच बंधनं नसतात, कोणत्याच अटी नसतात, शर्ती नसतात. तुम्ही जे कराल, तुम्ही जे ठरवाल, फक्त योग्य असायला पाहिजे, त्याच्या मागचे विचार चांगले पाहिजे आणि श्रद्धा असायला हवी. हे महत्त्वाचं. प्रत्येक गोष्टीचं योग्य कारण आहे आणि काही गोष्टी पूर्वपरंपरा चालू आहेत. प्रत्येक भागात वेगवेगळ्या रूढी परंपरा आहेत. त्या पद्धतीने तुम्ही सर्व करू शकतात. काही माझ्याकडनं चुकलं असेल तर क्षमा असावी. माझ्या माहितीनुसार मला जेवढं ज्ञान आहे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. जय आदिशक्ती आदेश. ओम जगदंब.